जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. अलीकडे एक खोडसाळपणा आपण सर्वत्र पाहतोय, अनुभवतोय. तो खोडसाळपणा असा आहे की दिवाळीच्या नावाखाली जश्नी दिवाळी वगैरे असे शब्द सर्रास वापरले जात आहेत बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच प्रतिष्ठानांकडून, मॉलकडून, बऱ्याचशा विक्रेत्यांकडून, विक्री केंद्रांकडून अशा पद्धतीचे शब्दांच्या रचना आपण बघतोय की जश्नी दिवाळी. सामान्यतः हा जो सण ज्या लोकांचा आहे, जे बहुभाषिक आहे तिथले, आणि या बहुभाषिकांचाच हा जो सण आहे, ते लोक बोलताना एकमेकाशी ह्या टोनमध्ये बोलत नाहीत की आज आपण जश्नी दिवाळी साजरी करू वगैरे. दीपोत्सव, दिवाळी, दिवाळीचा सण, दिवाळीचा उत्सव, शुभ दीपावली, दिवाळीच्या शुभेच्छा, दीपावली की शुभकामनाएं, असे बरेचसे शब्द आपल्याकडे असताना हे जे उगाच खोडसाळपणा केला जातोय. कुर्ल्यामध्ये सर्वप्रथम मनसेच्या लोकांनी याच्या विरोधात आंदोलन केलं की जश्नी दिवाळी वगैरे काय आहे, ही कसली थेर आहेत. ही थेर आहेत आणि हे अनावश्यक आहे. खोडसाळपणा म्हणा किंवा जो हिंदी चित्रपटसृष्टीचा, बॉलिवूडचा जो लोकांच्या मनावर परिणाम झालेला आहे, तो कॅश करण्याचा प्रयत्न ही प्रतिष्ठानं, हे व्यावसायिक, हे व्यापारी करत असतात. उर्दूचा ज्या पद्धतीने भडीमार झाला आहे, उर्दूचा, पंजाबीचा खूप भडीमार झाला आहे आपल्या लोकांवर, तर त्या गोष्टींमुळे कदाचित ती गोष्ट कॅश करण्यासाठी हे व्यावसायिक अशा पद्धतीच्या गोष्टी करत असावे. याला विरोध करताना माझ्या भाषेवर प्रेम आहे. आम्ही इथे बहुसंख्य मराठी लोक राहतो. आम्ही घरामध्ये मराठी बोलतो, एकमेकाशी व्यवहारात आम्ही मराठी बोलतो. आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा इंग्रजीत देताना सुद्धा शुभ दीपावली टू यू म्हणतो. तिथे सुद्धा आम्ही हॅपी दिवाळी वगैरे म्हणत नाही, कारण की त्याची आवश्यकता नाही. ते सुद्धा अनावश्यक गोष्ट आहे. हॅपी दिवाळीसारखं काही नसतं, हे नॉनसेन्स गोष्ट आहे. उद्या चालून मेरी दिवाळी म्हटलं नाही म्हणजेच कमावलं. ह्या गोष्टी आम्ही एकमेकाशी व्यवहारात बोलताना आम्हाला आमच्या भाषेच्या प्रतीचा जो अभिमान आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही गरज नाही आहे की बाबा जश्नी दिवाळी वगैरे अशा गोष्टी वापरायचं, शब्द वापरायचं. यासाठी केलेला विरोध मी समजू शकतो. हा विरोध ग्राह्य आहे, हा योग्यच आहे. कुठल्याही गोष्टीचा विरोध करताना आपल्याला त्याच्या सर्व बाजू समजून घेणं, त्याच्या मुळात जाणं खूप गरजेचं असतं. मुळात बरीच लोक बॉलिवूडच्या संदर्भात बॉलिवूड हा शब्द वापरताना उर्दूवूड हा शब्द अलीकडे वापरताना मला दिसत आहेत. कराचीवूडपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आपण उर्दूवूड हा शब्द वापरतो तेव्हा उर्दू या भाषेबद्दलची थोडीशी माहिती घेणं आपल्याला गरजेची आहे की हे खरोखर मुसलमानी भाषा आहे का. ज्याही वेळी आपण मुसलमानांशी एखादी गोष्ट जोडतो किंवा त्यांचा संबंध मुसलमानांशी आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा जोडतो, तेव्हा आपण ही गोष्ट पाहणं गरजेची आहे की मुसलमानी गोष्ट कशाला म्हणावी. जे कुराणमध्ये आहे, जे हदीसमध्ये आहे आणि जे अरबमधून आलेलं आहे, ती गोष्ट मुसलमानी. ज्या गोष्टीची निर्मितीच माझ्या देशामध्ये झालेली आहे, त्या गोष्टीला तुम्ही, त्याच्यावरचा अधिकार तुम्ही कसा सोडू शकता. तुमच्या नाथांच्या समाध्या, आपल्या दत्तांची ठाणी, याच्यावर त्यांनी हिरव्या चादरी टाकून त्याची पीर मजार दर्गे केले आणि आम्ही त्याच्यावरचा अधिकार सोडून दिला. आमच्या स्त्रियांवर त्यांनी बुरखे टाकले आणि आम्ही त्याचा अधिकार सोडून दिला. एखाद्याच्या तोंडात मांसाचा तुकडा कोंबला आणि आम्ही त्याच्यावरचा अधिकार सोडून दिला, तू मुसलमान झाला. हे अधिकार सोडून देण्याची आपली जी वृत्ती आहे, या वृत्तीमुळे 8 राज्यांमधला हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. उर्दूवरचा तुमचा जो अधिकार आहे, रामप्रसाद बिस्मिल, बिस्मिल हे टोपण नाव वापरायचे. त्यांचं उर्दूवर प्रेम होतं. म्हणून त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर तुम्ही शंका घ्याल का. उर्दू शायर असे कित्येक लोक आहेत की जे उर्दूमध्ये लिहितात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये राष्ट्रनिष्ठा असते. मध्यंतरी फैज खान सारख्या एका गोरक्षकाने रामाला इमामे हिंद म्हणून संबोधलं होतं. तेव्हा बरीच लोक पेटून उठली होती की इमामे हिंद काय असते, तो आमचा देव आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे. या इमामे हिंद या शब्दाच्या विरोधात पेटून उठणारी लोक, त्यामध्ये आर्य समाजाची खास करून होते की इमामे हिंद, इमामचा अर्थ काय होतो वगैरे वगैरे. ते स्वतः सुद्धा रामाला अवतार मानतात का. बऱ्याच लोकांना ही गोष्टीची कल्पना नाही की आर्य समाज रामाला अवतार मानत नाही, ते महापुरुष मानतात. बऱ्याच लोकांना माहित नाही. सत्यार्थ प्रकाश जाऊन वाचा. ते अवतारवाद मानत नाहीत आणि रामाला ईश्वराचा अंश सुद्धा मानत नाहीत. ते रामाच्या नामाचा महिमा सुद्धा मानत नाहीत. बऱ्याच गोष्टीला आपल्या इथं क्लिअर आहेत का ह्या गोष्टी लक्षात घेणं. फक्त कोणता मुसलमान बोलतोय त्याला विरोध करणं म्हणजे हिंदुत्व नाही. मी असं का म्हणतोय, कारण की माझं डोकं तिथं सटकतं जेव्हा अशा पद्धतीचे मुद्दे बाहेर येतात.
आणि अशा पद्धतीच्या मुद्द्यांवर बरीच लोक जेव्हा विरोध दर्शवताना दिसतात, केवळ जश्न दिवाळी हा उर्दू शब्द आहे आणि हा मुसलमानांशी निगडीत आहे. जेव्हा आमचं हिंदुत्व हे माझ्या धर्मावर प्रेम आहे यापेक्षा प्रतिक्रियावादी होऊन जातं, की बाबा इथं मुसलमान आला तर आता माझ्यातला हिंदू जागृत झालाय, तेव्हा मला फार वाईट वाटतं, तेव्हा मला दुःख होतं. आणि याच्यामुळे काय होतं, की आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ मात्र दिसत नाही. आज जीही तमाम लोक मराठीच्या किंवा धर्माच्या नावाखाली या जश्न दिवाळी या शब्दाला विरोध करत आहेत, त्या लोकांच्या अस्मिता, त्या लोकांचं धर्माच्या बद्दलचं प्रेम, त्या लोकांची संस्कृतीबद्दलचं त्या लोकांचं प्रेम तेव्हा कुठं जातं, जेव्हा आपल्यातलीच काही लोक अशा पद्धतीचा खोडसाळपणा करत असतात स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या संस्कृतीबद्दल. धर्म काय आहे? द्वेष आहे तिथे धर्म नाहीये. मी केवळ मुसलमानांचा विरोध करतो म्हणून मी हिंदू आहे, ही संकल्पना मला अजिबातच मान्य नाही. ही संकल्पना ना आध्यात्मिक आहे ना धार्मिक आहे. मुसलमान संपल्यानंतर हिंदू समाजाच्या सर्व समस्या संपतील हा मूर्खपणा आहे, हा गाढवपणा आहे. माझ्या धर्मावर, माझ्या संस्कृतीवर, माझ्या धर्मातल्या प्रोटोकॉल्स, जे माझे रिच्युअल्स आहेत, माझे कस्टम्स आहेत, ज्याही माझ्या प्रथा, पद्धती, परंपरा आहेत, त्याच्यावर माझा किती विश्वास आहे, ह्या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही किती धार्मिक आहात. याच्यावर नाही की मी मुसलमानांचा किती विरोध करतोय. हा वादाचा विषय आहे की पौरोहित्य महिलांनी करावं किंवा नाही, हा वादाचा विषय आहे. पण जर का याची काही गरज नाहीये, पौरोहित्य जर का आपल्याकडे विपुल पुरुष उपलब्ध आहेत पौरोहित्य करायला, त्यावेळी जेव्हा आमच्यातले जेव्हा हिंदूंचे आयडॉल असलेले सुनीलजी देवधर, ज्यांनी त्या तिकडे नॉर्थ ईस्टला खूप मोठी कामगिरी बजावली आणि भाजपाला निवडून दिलं, त्या भाजपाच्या विजयाचे जे शिल्पकार आहेत सुनीलजी देवधर, हे एक पोस्ट टाकतात आणि त्यांच्या पुतण्याच्या लग्नाची ती पोस्ट असते. दोघेही ब्रिटिश सिटीजन आहेत आणि हे ब्रिटिश नागरिक असून मोस्ट इम्पॉर्टंटली ते त्याच्या खाली लिहितात की याचं जे पौरोहित्य आहे, इथे जे पंडित होती ती महिला होती, ज्ञानप्रबोधिनीची, आपल्या पुण्याच्या. आता बरेच लोक पेटून उठतील, अरे पाटील असं कुठं सांगितलंय की स्त्रियांनी पौरोहित्य करू नये, तुम्ही फार कर्मठ आहात. त्यांना माझा एक प्रश्न आहे की महाभारत, रामायण ते छत्रपती शिवाजी महाराज, या कुठेही याच्यात कुठेही मला तुम्ही या तमाम ही जे आपले जे रोल मॉडेल्स आहेत यांच्या कुठल्याही लग्नामध्ये स्त्रीने पौरोहित्य केल्याचा मला दाखला द्या. त्याची गरज काय आहे? मुळात जे यज्ञोपवीत कर्म आहे किंवा जेही उपनयन संस्कार जोही व्यक्ती त्याचं झालेला आहे, जो त्रिकाल संध्या करतो, त्यालाच पौरोहित्य करण्याचा अधिकार असतो. ह्या ज्या महिला आहेत, ज्या ज्ञानप्रबोधिनी नावाची ही जी संघाशी संलग्न शाखा चालते, ह्या महिला ह्या त्रिकाल संध्या करत असतील का? तुम्ही म्हणाल की धर्माचे प्रोटोकॉल काय कामाचे, आम्हाला त्याची उद्या चालून जर का सुनीलजी देवधर, मोहनजी भागवत अशी मोठी 4 लोक जर का व्यासपीठावर बसलेली आहेत आणि मी तिथे गेलो, मी तिथे खुर्ची टाकून बसलो आगंतुकासारखा, तर तुम्ही मला म्हणाल की पाटील हे आपल्याला शोभतं का? तुम्हाला आमंत्रण नाही तरी तुम्हाला इथं बसवू, तुम्ही येऊन इथे बसला. माझा धर्म आहे, माझी लोक आहेत, तुम्ही कोण मला सांगणार प्रोटोकॉल, असं म्हणून चालणार आहे का? आपल्या देशामध्ये तुम्ही IAS आणि IPSच्या अंगाला हात लावू शकत नाही बोलताना सुद्धा. साहेब असं म्हणू शकत नाही, त्याच्या कॉलरला तुम्ही, त्याच्या शर्टाला तुम्ही टच करू शकत नाही, तो प्रोटोकॉल आहे. दुनियाभराचे प्रोटोकॉल आम्हाला मान्य आहेत. पण धार्मिक प्रोटोकॉलांचा जेव्हा विषय येतो तेव्हा आमच्यातलं एकदम देवांच्या आणि आमच्या मतात कुणी येऊ शकत नाही. मग आपले सगळे जे हे आहेत, पुराण आहेत, आपले षटदर्शन आहेत, आपलं वेद आहे, सगळं साहित्य घ्या चुलीत घाला. मग जर तुम्हाला हे सगळं मान्यच नाही तर मग कशाला ते पौरोहित्य तरी कशाला करायचंय? अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला स्त्रियांनी जायचं का नाही हा निर्णय कोर्ट घेणार. स्त्रियांनी पौरोहित्य करायचं का नाही हा निर्णय तुम्ही घेणार. मुळात हा अधिकाराचा प्रश्न नाही आहे की स्त्रियांनी करावं का. स्त्रियांनी तर वेदामधल्या रुचा लिहिल्या. गार्गी, मैत्री यांना ज्या ब्रह्मवदनी म्हणतात त्यांनाही त्यांचे प्रोटोकॉल होतेच की. समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या मठाधिपती महिला होत्या, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पौरोहित्याचे जे नियम आहेत आणि त्याची आवश्यकता ती तुम्हाला काय पडली, ते करायची काय गरज पडली? मग उद्या चालून जेव्हा आलिया भट सारखी एखादी व्यक्ती येते आणि ती म्हणते कन्यादान क्यों, कन्यामान क्यों, त्याला तुम्ही काय विरोध करता? मग हे जश्न रेक्ता सारख्या गोष्टीला, जश्न दिवाळी सारख्या गोष्टीला तुम्ही काय विरोध करता? का मुसलमानांचा अधिकार नाही आहे? तुमच्याकडे तर राष्ट्रीय मुस्लिम मंच आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या मुसलमानांचा अधिकार नाही आहे का? बरं, उर्दू मुसलमानी हे तुम्हाला कोणी सांगितलं? जर का तुम्ही उर्दूचा इतिहास जर का तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये
गुलाम हमदादी मुशाफी नावाच्या ज्या पहिला कवी, म्हणजे त्याला आद्य कवींपैकी एक म्हणू शकतो आपण उर्दूच्या, त्याने उर्दूसाठी हिंदवी हा शब्द वापरलेला आहे. त्याने उर्दूला उर्दू नाही, त्याने हिंदवी म्हटलंय. एवढंच नव्हे तर मोहम्मद हुसेन आझाद नावाच्या कवीने उर्दूला ब्रजभाषेपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे असं सांगितलेलं आहे. ज्या भाषेची उत्पत्ती माझ्या देशात झालेली आहे, अरे ज्या भाषेचा उल्लेख हदीसमध्ये नाही, ज्या भाषेचा उल्लेख कुराणमध्ये नाही, ज्या भाषेचा उल्लेख अरबमध्ये नाही, ज्या अरबमध्ये जी भाषा बोलल्या जात नाही, ज्याची निर्मिती भारतात झालेली आहे, ती जश्न दिवाळी तुम्हाला का मान्य नाहीये? जर का तुम्ही इतक्या मोकळ्या विचाराचे आहात की स्त्रियांनी सुद्धा पौरोहित्य केले तर चालते, त्याच पद्धतीनं राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या मुसलमानांची ही मागणी आहे की बाबा आमच्यासाठी जश्न दिवाळी करावं. मग तुम्हाला त्याच्यात काय त्रास आहे? आपल्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय. हम करे तो रासलीला और करे तो कॅरेक्टर ढिला, असं करून कसं चालणार आहे? तुम्हाला ज्या धर्माचे जे प्रोटोकॉल तुम्हाला दिलेले आहेत, जर का आमचे धर्म मार्तंडच ते प्रोटोकॉल करायला तोडायला बसले असतील, जर का आमचे मोहनजी भागवतच जर का म्हणत असतील की समलैंगिकतेचं प्रमाण जर का माझ्या देशामध्ये वाढतंय, तर आमच्या धर्मातच समलैंगिकता आहे. हंस आणि डिंबिकही समलैंगिक होते, जे की दोघं भाऊ होते हरिवंश पुराणानुसार. उद्या चालून जर का भारतामध्ये बलात्कार करणाऱ्यांची संख्या वाढली, तर उद्या चालून मोहन भागवत म्हणतील आमच्या धर्मामध्ये बलात्कार करणं कंपल्सरीच होतं. आम्ही सुद्धा बलात्कारीच आहोत, कारण की त्यांचं वोट आम्हाला भेटलं पाहिजे. ही असली थेरं करून आपण आपला धर्म टिकवणार आहोत का? महिलांनी पौरोहित्य करावं का नाही, हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे. पहिले ती चर्चा होऊ द्या, ती घडू द्या, ती बाहेर येऊ द्या आणि बाहेर आल्यानंतर त्याची रिझल्ट आल्यानंतर तुम्ही ते करायला लागा. ज्ञान प्रबोधिनीमध्ये असा कुठला धर्म मार्तंड बसलाय हो? मला सांगा बरं. यांच्या शाखांमध्ये कुठले धर्म मार्तंड बसलेले आहेत? 4 धर्मावरचे प्रश्न विचारले तर तोंडावर पडतात, 32शी दात घशात जातात त्यांचे, आणि हे ठरवतील का हिंदूंनी कशा पद्धतीचा धर्माचं आचरण करावं ते? कोणी उठतं काहीही लिहितं धर्मावर, कोणी उठतं काहीही बरळायला लागतं, कोणी उठतं काहीही करायला लागतं. आज 4ही पीठाचे शंकराचार्य, 5ही वैष्णवाचार्य आणि 13ही महंतांना तुम्ही विचारा आखाड्यांच्या, की हे मान्य आहे का आपल्या धर्माला? ही धर्मसंगत गोष्ट आहे का? आणि हा खोडसाळपणा करण्याची गरज काय आहे? मग जर का तुम्ही स्वतःच्या धर्मामध्ये खोडसाळपणा करता, तर तुम्हाला जश्न दिवाळीला काय प्रॉब्लेम झाला? मी जश्न दिवाळीला विरोध करतोय कारण माझं माझ्या भाषेवर प्रेम आहे. मी जश्न दिवाळीला विरोध करतोय कारण की मी माझ्या धर्म, माझ्या संस्कृतीबद्दल जागरूक आहे. मी याच्यासाठी विरोध करत नाही की ते मुसलमानांनी, हे जे हिंदुत्व तुमचं प्रतिक्रियावादी हिंदुत्व जे झालंय, त्या प्रतिक्रियावादी हिंदुत्ववाद्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा स्वतःच्या विषयावर येतं, तेव्हा तुम्ही कुठं असता? जेव्हा तुमची स्वतःची लोकं धर्माच्या विपरीत वागत असतात, तेव्हा तुम्ही कुठं असता? तुमचं हिंदुत्व फक्त मुसलमानांपुरतंच मर्यादित आहे का? माझं त्या सगळ्या लोकांना एकच म्हणणं आहे, की जेव्हा आपण विरोध करतो, आमचा विरोध तिथं कुठं जातो हो, की हे जेव्हा सगळ्या सेंट नावाच्या ज्या शाळा आमच्या चालतात किंवा इंटरनॅशनल, रॅन इंटरनॅशनल, अमकं ढमकर इंटरनॅशनल चालतं, त्या शाळेमध्ये जे मराठीची घुसमट होती आहे, गळचेपी होती आहे, तिथं आम्हाला बोलायला काय जातंय? तिथं जाऊन कोणी म्हणतंय का, की बाबा इथे मराठी बोलल्यावर फाईन का पाडला जातो? इथे पेनल्टी का द्यावी लागतीये? हे जेही चळवळी सुरू होतात समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर, त्या सगळ्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, की तुम्ही जश्न दिवाळीचा विरोध करताय तो ह्या बेसिसवर करायला पाहिजे, की माझं माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे. आणि जर तुमचं तुमच्या संस्कृतीवर प्रेम आहे, तर तुमच्या संस्कृतीच्याही विपरीत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुमचा विरोध असला पाहिजे. असा सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवून चालणार नाहीये. मोहन भागवत करतात, नाही, नाही ते आपलेच आहेत. नाही, नाही ह्यांनी, नाही, नाही ते आपलेच आहेत. नाही, नाही, नाही ते त्यांना बोलायचं ते आपलेच आहेत. आपल्याला फक्त मुसलमानांना विरोध करायचा आहे. असं करून चालणार नाही. मी उर्दूला बाहेरची भाषा मानत नाही. मी सिद्ध करून दाखवू शकतो. मी आता उदाहरणं दिली. कोण काय काय म्हटलेलं आहे उर्दूबद्दल. मी उर्दूला बाहेरची भाषा मानत नाही. पण रोज दैनंदिन जीवनामध्ये माझ्या सण उत्सवांच्या मध्ये उर्दू घालू नये. माझ्याकडे शुभ दीपावलीसारखा एक शुद्ध पवित्र शब्द आहे, म्हणून माझा विरोध आहे. ही आमची भूमिका असली पाहिजे. इथे आमच्या थॉट क्लॅरिटी असली पाहिजे. आमच्या मुळांशी जी गोष्ट जुळलेली नाही, जी गोष्ट नवीन जन्माला आलेली आहे, उर्दू हे खूप नवीन जन्माला आलेली आहे. ही अलीकडची भाषा आहे. त्याच्यात गोडवा आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास असणं तोपर्यंत ठीक आहे, पण ती आमच्यावर लादू नका. एवढंच काय, तर हिंदी सुद्धा आमच्यावर लादू नका. ह्या पद्धतीची आमची भूमिका असली पाहिजे. आम्ही जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा जी गोष्ट आवश्यक आहे, जी भाषा आवश्यक आहे, तिथे आम्ही तिथे बोलू. पण आम्ही कुठल्याही भाषेला आमच्या मराठीवर वरचढ होऊ देणार नाही. आम्ही कुठल्याही संस्कृतीला आमच्या मराठी संस्कृतीवर, आमच्या मराठ्यांच्या संस्कृतीवर वरचढ होऊ देणार नाही. आम्ही कुठल्याही परंपरेला आमच्या स्वतःच्या परंपरेशी वरचढ होऊ देणार नाही. हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे. इतका व्हिजन, इतकी क्लॅरिटी आमच्यामध्ये असली पाहिजे, कोणाचाही द्वेष न करता. मी हिंदुत्ववादी आहे आणि मी प्रखरतेनं
मी मुसलमानांच्या लांगुल चालनाच्या विरोधात बोलतो, कारण की माझं माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे आणि हे कारण असलं पाहिजे. मी कुठल्याही वादी, अमकावादी, ढमकावादी कोण्याही वाद्याच्या लांगुल चालनाच्या विरोधात आहे. कारण माझं माझ्या संस्कृतीवर, माझ्या धर्मावर प्रेम आहे आणि मग माझ्या धर्म संस्कृतीचे जे ठेकेदार येतात त्यांना सुद्धा कोलायला मी इथं बसलोय, ही वृत्ती आपली असली पाहिजे. म्हणून जश्न दिवाळीला विरोध असला पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.